भगव्या झेंड्याच्या संसाराला देई जगदंबे बळ, भगव्या झेंड्याच्या संसाराला देई जगदंबे बळ. वाजवू संबळ आईचा मांडला गोंधळ, आंबे तुझा उदो अंबाबाई तुझा उदो. जय 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 जिजाऊ, जय 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 जिजाऊ, जय 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 जिजाऊ. महाराष्ट्र चिरायू, दिव्य पराक्रमाने केला महाराष्ट्र चिरायू. जय 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 जिजाऊ, जय 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 जिजाऊ, जय 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 जिजाऊ. महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेला पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छताडावर प्रहार केला, अशा आऊसाहेब, अशा राष्ट्रमाता, विश्वमाता, राजमाता आऊसाहेब यांना माझा मानाचा मुजरा. सूर्यासारखे तेज दिसणारे व्यासपीठ आणि व्यासपीठावरील गुरुजन वर्ग तसेच चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी कुमारी केतकी सुरेश खाडे या व्यासपीठावर विषय मांडते. राजमाता जिजाऊ. राजमाता जिजाऊ 12 जानेवारी स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या तसेच स्वाभिमानी जाधवांची कन्या तसेच भोसल्यांची सून जिजाऊ जयंती. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीराजे आणि प्रतापशाली छत्रपती संभाजीराजे अशा या 2 छत्रपतींना घडवणाऱ्या माँसाहेब जिजाऊ यांचा हा जन्मदिवस. असं म्हणतात की आई ही जगातील सर्वात महान योद्धा आहे. आई म्हणजे प्रेम, सहनशीलता, आपुलकी, त्याग, संयम आणि सामर्थ्य यांचा संगम आहे. आणि या सर्व गुणांचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे स्वराज्य जननी जिजाबाई शहाजीराजे भोसले म्हणजेच आपल्या सर्वांच्या प्रेरणादायी राजमाता जिजाऊ. मुजरा माझा माता जिजाऊंना ज्यांनी घडविले शूर शिवबांना, मुजरा माझा माता जिजाऊंना ज्यांनी घडविले शूर शिवबांना. साक्षात होती ती आई भवानी ज्यांच्या पोटी जन्म घेतला शिवबांनी, ज्यांच्या पोटी जन्म घेतला शिवबांनी. जिजाऊंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिवरायांना घडवले. जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी महाराष्ट्रातील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील मुरकड तालुक्यातील सिंदखेड या गावी झाला. मराठा लखुजीराजे जाधव आणि म्हाळसा राणी यांच्या त्या कन्या. सिंदखेडमध्ये जिजाऊंनी त्यांचे राजकारण व युद्धकलेचे प्रभुत्व मिळवले होते. पुढे राजमाता यांनी त्याचा वापर शिवरायांना घडवण्यासाठी केला. डिसेंबर 1605 रोजी जिजाऊंनी दौलताबाद येथील शहाजीराजे भोसले यांच्याशी विवाह केला. राजमाता जिजाऊंनी शिवरायांना असे शिकवले की प्रत्येक पराक्रमी व्यक्तीने कैदेत असलेल्यांना स्वातंत्र्य दिले पाहिजे. खरंच जिजाऊ तुम्ही नसता तर नसते शिवरायांनी शंभू छावा, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते शिवरायांनी शंभू छावा, जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय. राजमाता जिजाबाई के बारे में कुछ 4 शब्द बताने वाली हूँ. मैं आशा करती हूँ कि वो आप सुने. मराठा सम्राट छत्रपति शिवाजी महाराज की माता जिजाबाई का जन्म 12 जनवरी 1597 में हुआ था. उनके पिता का नाम लखुजी जाधव तथा माता का नाम म्हाळसाबाई जाधव था. जिजाबाई का विवाह शहाजीराजे के साथ कम उम्र में हुआ था. उन्हें 2 पुत्र थे, एक संभाजीराजे और दूसरा शिवाजीराजे. वीर माता होने के साथ साथ जिजाबाई
शिवाजीराजे मित्र मार्गदर्शक और प्रेरणास्त्रोत थे। उनका सारा जीवन साहस और त्याग से भरा हुआ था। उन्होंने जीवन भर न्याय और सत्य का साथ दिया और शिवाजीराजे को भी उन्होंने यही संस्कार दिए। उन संस्कारों के वजह से शिवाजीराजे एक आदर्श राजा बने। इस वीर माता को प्रणाम करते हुए मैं यही रुकती हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय। Good morning friends, my name is Vishwadeep Krishnath Patil. Today I am going to tell about Rajmata Jizabai. The full name of Chhatrapati Shivaji Maharaj, Mother Jizabai Shahaji Bhosle. His father's name was Lakhuji Jadhav and mother's name was Marsabai. Jizabai born was 12 January 1598 in Shindakhed village in Buldhana district of Maharashtra. At the age of 6, Jizabai married Shahaji Raje Bhosle. Shahaji Raje and Jizabai total 8 children, 2 sons and 6 daughters. Jizabai used to recite Ramayana and Mahabharata to Chhatrapati Shivaji Maharaj. Jizabai birthed her on 17 June 1674. So friends, I would like to stop here. Thank you. ज्याला कळाली तो राधेचा श्याम झाला. स्त्रीमधील आई ज्याला कळाली तो जिजाऊचा शोभा झाला. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 साली लखुजीराव जाधव व गिरिजाबाई जाधव यांच्या पोटी झाला. त्यांचा विवाह वेरूळचे भोसले घराण्यातील कर्तबगार सरदार शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. त्यानंतर शहाजीराजांनी जिजाबाईंना पुणे सुपे चाकण ही जहागीरदारी दिली. मासाहेब आपल्या शिवबांना घेऊन पुण्यात आल्या तर खऱ्या, पण राज्य कुणावर करायचं, जहागीरदारी कुणावर चालवायची असे बोलताच सर्वजण म्हणाले, इथली जनता कुठे आहे? तर रयत होती सह्याद्रीच्या कडाकपाऱ्यामध्ये, डोंगरदऱ्यांमध्ये. राज्य कुणावर करावं? दगड गोट्यांवर करावं की या ओसाड पडलेल्या जमिनीवरती करावं? मासाहेबांनी सर्वांना साथ दिली व सर्वजण परतू लागले व मासाहेब म्हणाल्या, सर्वजण पुण्यात या. इतक्यात रयत म्हणाली, कुणाच्या भरोशावर? तर मासाहेब म्हणाले, आपल्या शिवबाराजांच्या भरोशावर. तर सर्वांनी त्या ओसाड जमिनीमध्ये रोवलेल्या पहारीकडे हात दाखवले. तर मासाहेब म्हणाल्या, रयत म्हणाली, कसंही होईल ते, इथं आलो तर आमचा निर्वंश होईल. इतक्यात मासाहेब कडाडल्या, मी राहीन इथे, माझा जरी झाला निर्वंश तरी चालेल. रयत परतू लागली, गाव कुजबुज लागली, घर कुजबुजू लागली. गावात तरी आलो, खाणार काय पिणार काय यासाठी मासाहेबांनी पहिली सहकारी संस्था स्थापन केली. त्याचं नाव होतं स्वराज्य आणि याच्या संस्थापिका होत्या राजमाता जिजाऊ. यानंतर शेत डोलली, पिके मोठी आली, शेती डोलू लागली. तितक्यात सह्याद्रीच्या कडाकापाऱ्यातील रानगव्यांसारख्या प्राण्यांनी पिकांची नासाडी चालू केली व प्रत्येकापुढे एकच प्रश्न निर्माण झाला. आता तर सर्व पिके डोलत आहेत, पण रानगव्यासारखे प्राणी विध्वंस करत आहेत. सर्वजण मासाहेबांच्याकडे आले. मासाहेब पिके तर आली, डोलू लागली, पण रानगव्यासारखे प्राणी आता हैदोस घालत आहेत. मासाहेबांनी आपल्या विलक्षण बुद्धीतून दुसऱ्या दिवशी एक विलक्षण कल्पना बाहेर काढली व सांगितली, प्रत्येक गावागावात दवंडी दिली. जो कोणी रानगव्यांना पकडून ठार करेल त्याला सोन्याचं कडा दिला जाईल व प्रत्येक जण आपापल्या गावामध्ये दवंडी देऊ लागला. यामुळे प्रत्येक गावातील तरणीबाण जिगरबाज पोरं बाहेर येऊ लागली. रातोरात गव्यांनी चित्त्याच्या चपळाईने ठार करू लागली व त्यांच्या शेपटी तोडून मासाहेबांना तोडून आणून दावत व सिंहाचं सोन्याचं कडं नेत. असंच एक दिवशी रात्रीचा 1:30चा पहार होता. अखंड लाल महाल निरभ्र आकाशात अखंड लाल महाल निश्चित पडला होता व इतक्यात 5 ते 6 पोरांचा गलका ऐकू आला. तसा पारीकरी पुढे सरकला व बोलला, काय रे? तसा त्यातलं एक तरणबाण जिगरबाज पोरग म्हणाले, मासाहेबांनी भेटायचं आहे. का रे? तसं तो म्हणला, काय येडा का खुळा रे? रात्रीचं 1:30-2 वाजल्यात, मासाहेब झोपल्यात, सकाळ नाही की.
तर ते मला नाही ना आत्ताच भेटायचं आहे. मासाहेबांनी दौंडी दिली ना व जे कोण रानगाव्या शिकार करेल त्याला सोन्याचा कडे दिलं जाईल. तो म्हणला अरे मासाहेब झोपल्यात नंतर की तर नाही आम्हाला आत्ताच भेटायचं आहे. हे सर्व ऐकून मासाहेब लालमानातून खाली आल्या व म्हणल्या काय चालू आहे, काय गोंधळ चालू आहे. तर पारेकरांनी सर्व सांगितले. त्यानंतर त्यातील एक तरुणवान जिगरबाज पोरग म्हणाले मासाहेब तुम्ही सांगितलं नव्हता दौंडी दिलती नव्हता गविरेड्यात जो कोण पकडून ठार करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल. हे काय अखंड गविरेड्यात घेऊन आलो आहे. तर इतक्यात मासाहेब म्हणाले अरे त्या दौंडीत असं सुद्धा दिलं तर अखंड गविरेडा नाही तर त्याची फक्त शेपूट दावायला आणली तरी सोन्याचं कड दिलं असतं आणि सकाळी आलास तरी सोन्याचं कड दिलं नसतं का. तितक्यात ते पोरग म्हणाले मासाहेब मी काय सोन्याच्या कड्यासाठी नाही तर तुमच्या कौतुकाच्या थापेवरती आलो आहे. तुमची कौतुकाची थाप ही माझ्या पाठीवर पडली तर 100 हत्तीचं बळ येतं. मासाहेबांनी त्याचे डोळे पुसले व त्याला नाव विचारले. त्यानं नाव सांगितले तानाजी मालुसरे उमरड गावचा राहणारा. तानाजी तो पासून राजमात्यांचा झाला तो अखंड शेवटपर्यंत स्वराज्याचा राहिला. एक कौतुकाची थाप तानाजीला मोलाची ठरली व तानाजीचे आयुष्य घडली. अशीच एक आपल्या पाठीवर कौतुकाची थाप देणारे आपल्या समाजातील काही कर्तृत्ववान लोक असायला पाहिजेत. ज्या समाजामध्ये अशी कौतुकाची थाप देणारी लोक असतात तिथे नरत्न उगवतात आणि ज्या समाजामध्ये कौतुकाची थाप देणारी लोक नसतात तिथे नरत्न कधीच उगवत नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मैं 8वीं कक्षा में पढ़ती हूँ. मैं आज आपके समक्ष राजमाता जिजाऊ के बारे में कुछ बात करने वाली हूँ. मराठा सम्राट छत्रपति शिवाजी महाराज राजे की माता जिजाबाई का जन्म 12 जनवरी 1598 में हुआ था. उनके पिताजी का नाम लखुजी जाधव और माता का नाम महालसाबाई था. जिजाबाई का विवाह शहाजी राजे के साथ कम उम्र में ही हुआ था. उनके 2 पुत्र थे संभाजी और शिवाजी. छत्रपति शिवाजी महाराज की पूरी जिम्मेदारी उन्होंने ली थी. जिजाबाई का उनका जीवन साहस और त्याग से भरा था. उन्होंने जीवन भर सत्य और न्याय का साथ दिया. और उन्होंने यही संस्कार छत्रपति शिवाजी महाराज को भी दिए. उनके यही संस्कारों के कारण छत्रपति शिवाजी महाराज आज आदर्श राजा बने. ऐसे वीर माता को मेरा प्रणाम. Respected teachers and my dear friends, today we are going to celebrate the birth anniversary of Rajmata Jijau. Myself, my name is Siddhi Uttam Ghurve. I am studying in 8th standard. I am start my speech. The full name of Jijabai is Jijabai Shahaji Bhosle. He was known Jijabai is Jijau, Jija, Rajmata and Masaheb. She was born on 12 January 1598 in Sindakhed village in Buldana district of Maharashtra. Jijabai is 6 years old. He married of Shahaji Raje Bhosle. Jijabai and Shahaji Raje had total 8 children, 2 sons and 6 daughters. Shivaji Maharaj is the youngest. Jijabai used to react Ramayana and Mahabharata to Chhatrapati Shivaji Maharaj. He breathed on last day is 17 June 1656. Thank you. जय जिजाऊ जय श्री. नमस्कार, मी श्रेया अनिल पाटील, इयत्ता 10वी. आज 12 जानेवारी राजमाता जिजाऊ जयंती. मी आज तुम्हाला त्यांच्याबद्दल काही 4 शब्द सांगणार आहे. जिजाऊंच्या जन्माचे नेमके साल इतिहासकारांना देखील सांगता आले नाही. जिजाऊंचा जन्म 16व्या शतकाच्या सुमारास झाला असावा असा अंदाज आहे. लखुजीराव सिंदखेडचे जागीरदार लखुजीराव जाधव हे एक पराक्रमी सरदार म्हणून प्रसिद्ध होते. लखुजीराव व त्यांची पत्नी म्हाळसाई यांना 3 मुले व 1 मुलगी अशी 4 अपत्ये होती.
त्यांची एकुलती एक लाडकी कन्या, तिचे नाव जिजाई. जिजाई ही लहानपणापासूनच धाडसी होती. रानावनात एकटीला फिरायची तिला भीती वाटत नसे. ती जशी धाडसी होती तशी तिला देवाधर्माची खूप आवड होती. आई बरोबर रोज प्रवचन व पुराण ऐकायला ती मंदिरात जात असे. लखुजीरावांच्याकडे सिंदखेड बरोबरच दौलताबादची जागीरदारी होती. त्यामुळे जिजाऊंचे वास्तव्य कधी सिंदखेडला तर कधी दौलताबादला असे. लहान वयातच दूरदूरच्या मुलगात फिरायला मिळाल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात फरक पडला व त्यांच्या अंगी शहाणपण आले. याच शहाणपणाचा फायदा पुढे मराठी साम्राज्याला झाला. जिजाऊ हळूहळू मोठी होत गेली. जातो गौरवर्ण, पाणीदार डोळे, सरळ नासिका या तिच्या वैशिष्ट्यपूर्वक सौंदर्यामुळे तिला पाहता क्षणी प्रसन्न वाटे. लखुजीरावांची ती तर अत्यंत लाडकी कन्या होती. तसेच त्यांच्या इतमामाला शोभेल असा त्यांचा भला मोठा वाडा होता. या वाड्यावर सगळे सण समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जात होते. असाच एक रंगपंचमीचा सण जिजाऊंच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. त्यावेळी अनेक प्रांतातील लोक त्या सणाला सिंदखेडला आले होते. त्यावेळी शहाजीराजे आपल्या वडिलांबरोबर रंगपंचमीच्या सणाला सिंदखेडला गेले होते. शहाजीराजांच्या वडिलांची व लखुजीरावांची बोलणी झाली. पुढे शहाजीराजांचे व जिजाऊंचे लग्न ठरले. पुढे त्यांचा विवाह झाला. त्या भोसले घराण्याच्या थोरल्या सुनबाई झाल्या. याच जिजाऊने पुढे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देऊन अवघ्या महाराष्ट्राचा इतिहास बदलला. अशा या वीर मातेला माझा कोटी कोटी प्रणाम. जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते की वीरजीचा पुत्र धन्य ती माई, नाव तिचे जिजाई, ती शिवबाची आई, ती शिवबाची आई. यादव, मी आता 9वी मध्ये शिकत आहे. आज तुम्हाला मी राजमाता जिजाऊ यांच्याविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला त्या राष्ट्रमाता, विश्वमाता, राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा. राजमातांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी महाराष्ट्रातील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील महकर तालुक्यातील सिंदखेड या गावात झाला. मराठा लखुजीराजे जाधव व माळस राणी यांच्या त्या कन्या होत्या आणि सिंदखेडमध्येच त्यांनी राजकारण आणि युद्धकलेत प्रभुत्व मिळवले होते. पुढे त्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना हे शिक्षण देण्यास त्याचा उपयोग करून घेतला आणि 1605 मध्ये दौलताबाद येथील शहाजीराजांशी जिजाबाईंचा विवाह झाला आणि 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आई म्हणजे जगातील सर्वात महान योद्धा आहे. आई म्हणजे प्रेम, आपुलकी, सहनशीलता, जिद्द, प्रेरणा अशा या सर्व गुणांचं सर्वात मोठे उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ. राजमाता जिजाऊंनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिवाजी महाराजांना घडवले आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याची कल्पना जागवली. छत्रपती शिवाजी महाराजांनी रामायण आणि महाभारताच्या कथा सांगून त्यांना राष्ट्र आणि धर्माला न्याय मिळवून देण्याचे प्रशिक्षण दिले आणि राजमाता जिजाऊंनी स्वतः त्यांना घोडे स्वारीचं आणि तलवारबाजीचं प्रशिक्षण दिलं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यावर त्यांनी राजकारभाराचा प्रत्येक निर्णय जिजाऊंच्या मतानुसार घेतला आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणास्रोत त्यांच्या मातोश्री त्यांच्यापासून दुरावल्या. म्हणजे 17 जून 1674 मध्ये राजमाता जिजाऊंचं निधन झालं. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय जिजाऊ, जय शिव. व्यासपीठावर बसणारे मान्यवर व सर्व उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, त्यांना मी नमस्कार करतो. आज राजमाता जिजाऊविषयी आज मी भाषण करणार आहे. राजमाता जिजाऊ यांच्याविषयी कोणाला माहीत नाही असं कधी होऊ शकत नाही. कारण ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितले व ते बघितलेच नाही तर ते सत्यात देखील उतरले, त्या म्हणजे माँसाहेब जिजाऊ. भारतीय पुराणामध्ये आदिशक्तीचे दर्शन करणारे राजमाता जिजाऊ यांचे दर्शन सर्व जगाला दाखविले. राजमाता जिजाऊ यांना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी यांनी खेळण्याच्या वयात हाती तलवार व ढाल घेऊन युद्धकौशल्य अंगीकृत केले.
केले. अशा या महान राजमाता जिजाऊंचा जन्म महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे 12 जानेवारी 1598 मध्ये जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव तर आईचे नाव मल्हासाबाई उर्फ गिरिजाबाई असे होते. राजमाता जिजाऊंना अन्यायाविरुद्ध चीड होती. एवढे बोलून माझे 2 शब्द. मी तुमच्यासमोर राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. आई ही जगातील सर्वात मोठी व योद्धा असते. त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ होय. राजमाता जिजाबाई यांचे जन्म इसवी सन 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हसाळबाई होते. इसवी सन 1605 मध्ये त्यांचा विवाह शहाजीराजे यांच्याशी झाला. शहाजीराजे जिजाबाई यांच्या पोटी 2 पुत्ररत्नांनी जन्म घेतला. थोर पुत्र संभाजीराजे शहाजीराजांजवळ वाढले तर शिवाजीराजांनी संपूर्ण जबाबदारी जिजाऊवर होती. त्यांनी शिवरायांना लहान वयातच थोरवीरांच्या गोष्टी सांगितल्या. त्यांना पराक्रम, ज्ञान, चातुर्य, संघटन अशा सद्गुणांचे बाळकडू दिले. युद्धकला व शस्त्रविद्येत त्यांना पारंगत केले. त्यांनी शिवरायांना खूप कल्याणकारी राजा बनवले. त्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न शिवरायांमध्ये बघितले. 6 जून 1674 मध्ये शिवाजीराजांचे छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला आणि माता जिजाऊ यांचे स्वप्न साकार झाले. अखेर त्यांचे निधन 17 जून 1674 मध्ये झाले. राष्ट्रमाता स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ एक आदर्श माता होत्या. धन्यवाद. घडविले शोभाला धन्य ते स्वराज्य धन्य जिजामाता. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी कुमारी स्नेह जगदीश पाटील. मी आता 8वीची विद्यार्थिनी आहे. मी आज तुम्हाला राजमाता जिजाऊ यांच्याविषयी काही माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांततेने ऐकावी. स्वराज्याचा ज्यांनी घडविला विधाता धन्य त्या स्वराज्यांनी थोर जिजामाता. जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हसाबाई असे होते. इसवी सन 1605 साली त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. त्यांचे पूर्ण नाव जिजाबाई शहाजीराजे भोसले असे होते. जिजाऊंचा स्वराज्याचा संकल्प लढाऊ बाणा आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची उर्मी यांच्यामुळे शिवराय घडले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जिजाबाईंनी फक्त शोभाना जन्म दिला नाही तर हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी त्यांनी ज्ञान, चातुर्य, पराक्रम, चारित्र्य अशा अनेक संस्कारांचे बाळकडू त्यांनी शोभाना दिले. मराठ्यांचा इतिहास घडवणारी त्या एक स्वराज्य प्रेरिका महिला म्हणून त्यांचे स्थान उच्च दर्जाचे आहे. खंबीर नेतृत्व, करारी बाणा आणि या गुणवैशिष्ट्यांच्या आधारावर जिजाऊ हिंदवी स्वराज्याचे प्रेरक ठरल्या. शेवटी मी एवढेच म्हणेन की त्रिवार असावा मानाचा मुजरा त्या मातेला जिने घडविला राजा रयतेचा, रचली स्वराज्याची गाथा, दैवत असे ती राजमाता. धन्यवाद.